नमस्कार. स्थूल अर्थशास्त्राच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये ज्या अडचणी येतात किंवा ज्या समस्या येतात त्या समस्यांचे प्रमुख दोन भागामध्ये वर्गीकरण केले जातात. त्यातल्या तात्विक समस्या किंवा संकल्पनात्मक समस्या याविषयी आपण अगोदर चर्चा केलेली आहे. आणि दुसऱ्या समस्या आहेत सांख्यिकीय समस्या किंवा व्यवहारिक समस्या किंवा व्यवहारिक अडचणी. तर आजच्या या सेशनमध्ये व्यवहारिक अडचणी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यवहारिक अडचणी किंवा समस्या याविषयी आज सविस्तर चर्चा करणार आहोत. की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणे हे प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे, परंतु विकसित राष्ट्राच्या तुलनेने अविकसित राष्ट्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यात अडचणी जास्त येतात. राष्ट्रीय उत्पन्नाचे त्यामुळे अचूक आणि निश्चित मोजमाप करणे शक्य होत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या काही व्यवहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी देखील आहेत. त्या अडचणींचा सविस्तर विचार केला तर त्या अडचणी या पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली अडचण किंवा समस्या आहे वस्तू विनिमयाचे व्यवहार. अर्थव्यवस्थेतील सर्वच व्यवहार पैशाच्या साहाय्याने न होता काही व्यवहार हे वस्तू विनिमय पद्धतीने देखील केले जातात. वस्तू विनिमय पद्धतीत एका वस्तूचे मूल्य हे दुसऱ्या वस्तूमध्ये निश्चित केले जाते. म्हणजे आज आपण पैशाच्या साहाय्याने व्यवहार करत असताना कोणत्याही वस्तूची किंमत ही पैशामध्ये व्यक्त करतो, परंतु वस्तू विनिमय पद्धतीमध्ये एका वस्तूची किंमत किंवा मूल्य हे दुसऱ्या वस्तूमध्ये निश्चित केले जाते. परंतु अशा व्यवहारांची संख्या किंवा प्रमाण किती आहे याचे मोजमाप करता येत नाही. तसेच एका वस्तूची किंमत ही दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वेगवेगळी निश्चित होत, म्हणजेच विशिष्ट वस्तूची किंमत पैशात व्यक्त केलेल्या किमतीप्रमाणे वस्तू विनिमय पद्धतीत अचूक किंवा बिनचूक निश्चित करता येत नाही. उदाहरणार्थ गहू, ज्वारी आणि बाजरी या तीन वस्तूंचा जर विचार केला तर या तीन वस्तूंमध्ये 1 किलो ज्वारी बरोबर 1 किलो गहू असा जर त्या ठिकाणी व्यवहार झाला असेल तर त्या ठिकाणी एकतर गव्हाची किंमत ज्वारीच्या किमती एवढी झाली किंवा ज्वारीची किंमत गव्हाच्या किमती एवढी झाली. त्याचप्रमाणे 1 किलो ज्वारी बरोबर 1 किलो बाजरी असा जर व्यवहार झाला असेल तर त्यावेळेस देखील त्या ठिकाणी बाजरीची किंमत ज्वारीच्या किमती एवढी झाली किंवा ज्वारीची किंमत ही बाजरीच्या किमती एवढी झाली. प्रत्यक्षातील किमतीचा जर आपण या ठिकाणी विचार केला म्हणजे पैशातील किमतीचा विचार केला तर उदाहरणार्थ ज्वारी 50 रुपये किलो असेल, गहू 25 रुपये किलो असेल आणि बाजरी 30 रुपये किलो असेल. तर या तीनही वस्तूंची किंमत ही पैशामध्ये वेगवेगळी निश्चित केली जाते. परंतु हाच व्यवहार जर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये केला तर 1 किलो ज्वारीचं मूल्य हे 1 किलो गव्हा एवढंच आहे. त्याचप्रमाणे 1 किलो बाजरीचं मूल्य देखील तेवढंच आहे. त्यामुळे या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या किमतीविषयीचा जो अंदाज आहे तर तो अंदाज त्या ठिकाणी निश्चितपणे सांगता येत नाही किंवा ती किंमत निश्चितपणे बिनचूक मोजता येत नाही. तर त्या वस्तूच्या किमतीविषयीचा एक फक्त अंदाज व्यक्त करता येतो. त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीचा अंदाज व्यक्त केल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यात अडचण निर्माण होते. त्यानंतर दुसरी अडचण किंवा समस्या आहे व्यवहारांचे भिन्न स्वरूप. की देशातील व्यवहार किंवा व्यवसाय यांचं विशेषीकरणानुसार म्हणजे स्पेशलायझेशननुसार अचूक विभाजन केलेलं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे अचूकपणे करता येतं. परंतु देशातील व्यक्ती किंवा नागरिक या दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यवसायामध्ये असतात, म्हणजे कुठली एक व्यक्ती दोन व्यवसाय करते किंवा दोनपेक्षा जास्त व्यवसाय करते, परंतु त्या व्यक्तीला जर उत्पन्नाचे मार्ग विचारले तर ती व्यक्ती फक्त उत्पन्नाचा प्रमुख मार्ग सांगते आणि उत्पन्नाचे इतर मार्ग सांगत नाही. उदाहरणार्थ शेतकरी असेल, त्यामुळे शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी उत्पन्नाचे मार्ग विचारले तर तो फक्त शेतीतून प्राप्त झालेलं उत्पन्न सांगतो. परंतु शेतकरी विशिष्ट हंगामात स्वतःच्या शेतीत काम करतो व इतर वेळेस इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो जाऊन शेतमजूर म्हणून देखील काम करतो. परंतु उत्पन्नाच्या स्रोतामध्ये शेती हा उत्पन्नाचा एकमेव स्रोत शेतकऱ्याकडून प्राप्त होतो
आणि इतर व्यवसायापासून किंवा इतर कामापासून मिळणारे उत्पन्न शेतकरी त्या ठिकाणी दर्शवत नाही. म्हणजे शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकरी फक्त शेतीतून प्राप्त झालेलं उत्पन्न दर्शवतो. शेतमजूर म्हणून काम करून उत्पन्न मिळालं असेल तर ते दर्शवत नाही. शेतीशी संबंधित काही जे व्यवसाय असतील, कुक्कुटपालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, मच्छी पालन व्यवसाय असेल, याचा उल्लेख त्या ठिकाणी तो करत नाही. कारण हे व्यवसाय एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांमध्ये त्या ठिकाणी ते गुंतलेले आहेत. त्याचं वेगळंकरण किंवा विशेषीकरणानुसार त्याचं विभाजन त्या ठिकाणी केलेलं नाही. त्यामुळे उत्पन्नाचे काही स्रोत त्या ठिकाणी सांगितले जातात, काही स्रोत दर्शवले जात नाहीत. त्याचप्रमाणे नोकरदार व्यक्ती असेल की तो नोकरदार व्यक्ती त्या ठिकाणी नोकरी व्यतिरिक्त शेती करत असेल किंवा इतर एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर नोकरीपासून प्राप्त झालेले उत्पन्नच फक्त तो दर्शवतो. इतर व्यवसायापासून प्राप्त झालेलं किंवा इतर कार्यापासून प्राप्त झालेलं उत्पन्न त्या ठिकाणी तो दर्शवत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यामध्ये अडचण निर्माण होते. त्यानंतर तिसरी अडचण आहे दुहेरी मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील एक प्रमुख अडचण किंवा समस्या म्हणजे वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप करणे ही आहे. दुहेरी मोजमापामुळे एकच वस्तू किंवा सेवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मोजली जाते. त्यामुळं देशातील काही व्यवसायावर किंवा काही व्यवहार एकमेकांमध्ये एवढे मिसळलेले असतात की ते वेगवेगळे करून त्याचं मापन करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यामध्ये अडचण निर्माण होत. म्हणजे दुहेरी मापन टाळून वस्तू व सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातं. परंतु अर्थव्यवस्थेतील काही वस्तू किंवा काही व्यवहार एकमेकांमध्ये एवढे मिसळलेले असतात की त्यांचं वेगवेगळं करून किंवा विभाजन करून मोजमाप करता येत नाही. आणि ते जर वेगळे करून मोजमाप करता येत नसेल तर काही वस्तूंचं काही सेवांचं हे दुहेरी मोजमाप होऊ शकतं. आणि तसं दुहेरी मोजमाप झालं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा त्या ठिकाणी बदलतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये किंवा मोजमापामध्ये अडचण निर्माण होते. त्यानंतरची अडचण आहे सांख्यिकीय माहितीचा अभाव. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचा प्रमुख आधार हा सांख्यिकीय माहिती आहे. त्यामुळे सांख्यिकीय आकडेवारी किती प्रमाणात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नाचे त्यावरून यशापयश सिद्ध होत. म्हणजे सांख्यिकीय माहिती जेवढ्या जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तेवढ्या जास्त प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यात यश येत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं यश किंवा अपयश हे सांख्यिकीय आकडेवारीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणारी माहिती किंवा आकडेवारी गोळा करणे, त्या आकडेवारीचं वर्गीकरण करून विशिष्ट क्षेत्रात त्याचा समावेश करणे हे कार्य निर्धारित वेळेत व अचूकपणे होणे अपेक्षित आहे. परंतु अशी माहिती अचूक व निर्धारित वेळेत प्राप्त होत नाही. आणि ही माहिती जर निर्धारित वेळेत किंवा अचूक पद्धतीने प्राप्त झाली नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा त्या ठिकाणी चुकतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचण निर्माण होते. त्यानंतरची अडचण आहे आकडेवारी गोळा करण्यातील अडचणी किंवा समस्या. देशातील उत्पन्नाशी संबंधित असणारी आकडेवारी संकलित करणारी यंत्रणा नसेल, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर उत्पन्नाशी संबंधित असणारी आकडेवारी जमा करणारी यंत्रणा नसेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा असूनही अचूक माहिती प्राप्त होत नसेल किंवा ज्या घटकांकडून उत्पन्नाची माहिती घेतली जाणार आहे असे घटक म्हणजे संबंधित व्यक्ती किंवा घटकांकडून चुकीची माहिती दिली जात असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाविषयी फक्त अंदाज व्यक्त करता येतो. त्यामुळे जे वास्तव उत्पन्न आहे किंवा जे खरं उत्पन्न आहे तर त्या खऱ्या उत्पन्नाचं त्या ठिकाणी मोजमाप होऊ शकत नाही. ही राष्ट्रीय उत्पन्न मापनातील एक महत्त्वाची अडचण आहे. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करण्यासाठी किंवा आकडेवारी जमा करण्यासाठी एक संस्था आहे. परंतु ही संस्था असूनही त्या संस्थेला जर योग्य माहिती अचूक माहिती प्राप्त होत नसेल किंवा व्यक्तींकडून चुकीची माहिती दिली जात असेल तर अशी संस्था असूनही राष्ट्रीय उत्पन्नाचा वास्तव आकडा किंवा खरं राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी समजू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ही एक
महत्त्वाची व्यावहारिक अडचण आहे. त्यानंतरची अडचण आहे लोकांचे सहकार्य. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना किंवा मोजमाप करताना देशातील लोकांचे पूर्ण सहकार्य आणि योग्य प्रकारचं सहकार्य असणे आवश्यक असते. जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अवघड जाते किंवा कठीण जाते. भारतात बहुतांश वेळा कळत न कळत लोकांकडून असहकार्य केले जाते. म्हणजे बऱ्याच वेळा भारतामध्ये काही लोक जाणीवपूर्वक असहकार्य करतात किंवा काही लोकांकडून न कळत अजाणतेपणे असहकार्य केले जाते. उदाहरणार्थ, आपलं जेवढं उत्पन्न आहे ते संपूर्ण उत्पन्न न दर्शवणे, म्हणजे कमी उत्पन्न सांगणे, कमी उत्पन्न दर्शवणे. त्यानंतर उत्पन्न दर्शवताना उत्पन्नाचे सर्व मार्ग किंवा स्रोत न दर्शवणे. कुठला तरी एकच स्रोत सांग, जर शेतकरी असेल किंवा नोकरदार असेल की तो उत्पन्नाचा फक्त एकच मार्ग सांगतो, इतर मार्ग सांगत नाही. आणि काही वेळेस आमचे उत्पन्न तुम्हाला सांगणार नाही असे बोलणे, असं बोलण्याची देखील प्रवृत्तीही लोकांमध्ये असते की आमचं उत्पन्न तुम्हाला सांगणार नाही. अशी जर परिस्थिती त्या ठिकाणी असेल तर या सर्व घटकांमुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी निर्माण होतात. त्यानंतरचा घटक आहे उत्पन्न मापनाच्या सदोष पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती एवढ्या सदोष आहेत की त्याचा वेगवेगळा जर वापर केला तर वेगवेगळी आकडेवारी त्या ठिकाणी प्राप्त होते. की सामान्यपणे उत्पन्न मापनासाठी 3 पद्धतीचा वापर केला जातो: उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती आणि उत्पादन पद्धती. परंतु या तीनही पद्धती सदोष आहेत, त्यामुळे त्याचा जर वेगवेगळा वापर केला तर वेगवेगळी आकडेवारी प्राप्त होते. त्यामुळे उत्पन्न मापनाच्या क्रियेमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक आकडा प्राप्त होत नाही, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चुकीचा आकडा प्राप्त होतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ही एक महत्त्वाची अडचण किंवा समस्या आहे. त्यानंतरची समस्या आहे योग्य मापदंडाचा अभाव. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप फक्त पैशामध्ये किंवा चलनामध्ये केलं जातं. पैशाशिवाय राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे केवळ अशक्य असतं किंवा अवघड आहे. परंतु ज्या पैशाच्या किंवा ज्या चलनाच्या साहाय्याने पैशाचं मोजमाप केलं जातं त्या पैशाचं मूल्य कधीही स्थिर असत नाही. पैशाचं मूल्य त्या ठिकाणी सातत्याने किमतीतील बदलानुसार बदलत जातं. की सामान्यपणे किमतीतील बदलाच्या व्यस्त प्रमाणामध्ये पैशाच्या मूल्यामध्ये बदल होत. किंमत वाढली असेल तर पैशाचं मूल्य कमी होत, किंमत कमी झाली असेल तर पैशाचं मूल्य वाढत. त्यामुळे ज्या साधनाच्या साहाय्याने किंवा ज्या मापदंडाच्या साहाय्याने म्हणजेच पैशाच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते त्याचे मूल्य जर स्थिर राहत नसेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मोजमाप होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ही एक महत्त्वाची अडचण आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी किंवा समस्या येतात. परंतु या अडचणी दूर केल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक मोजमाप करता येऊ शकतं. तर या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? तर अचूक व योग्य आकडेवारीची उपलब्धता जर झाली तर राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक मोजमाप होऊ शकतं. त्यानंतर लोकांचं सहकार्य, की राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना लोकांनी योग्य आणि पूर्ण सहकार्य जर केलं तर राष्ट्रीय उत्पन्नातील अडचणी कमी होतील. त्यानंतर दुहेरी मोजमाप टाळणे, की ज्या वस्तू किंवा सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजमाप होणार नाही याची पूर्ण दक्षता जर घेतली तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप अचूकपणे होऊ शकतं. त्यामुळे ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी दूर करण्यासाठी या घटकांमध्ये जर बदल केला, या घटकांमध्ये जर दुरुस्ती केली तर राष्ट्रीय उत्पन्नात अचूकता येऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्नाचं अचूक मोजमाप त्या ठिकाणी होऊ शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.